राज्यात मुंबई नाशिक महामार्गावरच्या खड्ड्यांनी आणखी एक जीव घेतलाय। शहापूर तालुक्यामधल्या भारंगी नदीच्या पुलाजवळ खड्ड्यामध्ये दुचाकी आदळून झालेल्या अपघातामध्ये ठाणे TDRF पथकामधील जवान विकास लहू गोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। बामणे गावचे रहिवासी असलेले विकास गोरे हे आज सकाळी कर्तव्य बजावण्यासाठी कामावरती निघाले होते। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी भिवंडीच्या कोहिनूर इमारत दुर्घटनेमध्ये त्यांनी जीवाची बाजी लावून बचाव कार्य केलं। मात्र इतरांचे प्राण वाचवणाऱ्या या जवानाचा जीव महामार्गावरच्या या खड्ड्यांमुळे गेलाय। या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतीये। महामार्गावरच्या खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय आणि अर्थातच संतापही व्यक्त होतोय। अनिल वर्मा आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतात। अनिल, नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे अनेक तक्रारी देखील करण्यात येत आहेत, परंतु प्रशासनाचे डोळे मात्र उघडताना दिसत नाही। कारण आज आपण जर बघितलं तर एक TDRF जवान जो आहे तो कामावर कर्तव्य बजावण्यासाठी निघालेला होता आणि त्याच दरम्यान खड्ड्यामध्ये त्याची दुचाकी गेली आणि समतोल बिघडल्यामुळे तो आदळला आणि त्यानंतर डिवायडरला फटका लागल्यामुळे त्याचा गंभीर जखमी झालेला होता। मात्र स्थानिकांनी तात्काळ त्याला रुग्णालयात घेऊन गेले, परंतु उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची दुःखद ही घटना घडलेली आहे। कारण हा जो तरुण होता हा TDRFचा जवान होता आणि अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी इमारती कोसळतात, ज्या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्था लावण्यात येते त्या ठिकाणी ते पोहोचतात आणि जीवाची बाजी लावून ते आपली मदत त्या ठिकाणी पोहोचवत असतात। भिवंडीमध्ये नुकताच जी इमारत कोसळलेली होती त्या ठिकाणी देखील हा जवान तिथं उपस्थित होता। जीवाची बाजी लावून त्यांनी मदत कार्य त्या ठिकाणी केलेलं होतं। मात्र लोकांचे प्राण वाचवणारे जवान आज खड्ड्यांनी त्यांचा हा बळी घेतलेला आहे। अतिशय दुःखद घटना आहे आणि या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। अगदी अनिल, काय नेमकी आता त्यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया आहे? काय नेमकी मागणी केली जाते कुटुंबियांकडून? कारण घरामधला एक माणूस या खड्ड्यांमुळे त्यांनी गमावलेला आहे। नक्कीच कुटुंबियांचं त्यांना तर एकदम शॉक लागलेला आहे। कारण कामावर निघालेला होता, घरातून आनंदित असताना हा जो तरुण आहे तो कामावर गेलेला होता आणि सर्वांनाच वाटत होतं की हा कामावर जातो, घरी येतो, मात्र आज घरी परत येणार नाही अशी त्यांना कोणालाच अपेक्षा वाटलेली नव्हती। आणि ही जेव्हा बातमी त्यांना मिळाली की असा अपघात झालेला आहे, मात्र त्यांच्या कुटुंबियावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि एकंदरीत कुटुंबियांना पूर्ण धक्का बसलेला आहे की हे असं कसं होऊ शकतो। मात्र रस्त्यांवरील पडलेले हे खड्डे आणि प्रशासनाने जे केलेलं दुर्लक्ष आहे आणि त्या विरोधात त्यांचं नाराजी या ठिकाणी पाहायला मिळते। कारण त्यांनी सांगितलेलं आहे की शहापूर भागामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि हे खड्डे कधी बुजवले जाणार, वारंवार आवाज उठवले जातात, परंतु कोणत्याही प्रकारची दखल या ठिकाणी प्रशासन घेत नाही आणि त्याचा बळी मात्र या ठिकाणी हा जवान झालेला आहे। अगदी अनिल, याआधी देखील अशाच पद्धतीने भिवंडी आणि या सगळ्या म्हणजे परिसरामध्ये एका महिलेचा देखील याच खड्ड्यांनी जीव घेतलेला होता आणि आता पुन्हा एकदा एक जवान यामध्ये त्याचा मृत्यू होताना आपण बघतोय। प्रशासनाला नेमकी जाग कधी येणार असा सवाल विचारला जातोय। कोण आहे तिथले संबंधित अधिकारी किंवा प्रशासनातील व्यक्ती? मुंबई नाशिक महामार्ग जर आपण बघितला तर हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे हा रस्ता आहे। दुरुस्तीचं काम देखील त्यांच्याकडे आहे। जरी हा नॅशनल हायवे असला तरी मात्र हा जो काम आहे त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे दुरुस्तीचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी होत असतं। अनेकदा या मार्गावरती एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांचे दौरे झालेले आहेत। त्यांनी मास्टिक अनिल, पद्धतीने काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते। राष्ट्रवादी शरद पवार यांच्या म्हणजे तिथले स्थानिक जे शहापूरचे आमदार आहेत दौलत दरोडा हे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेत। दौलतजी, दुसरा मृत्यू आहे खड्ड्यांमुळे गेलेला या परिसरामधला आणि ज्या जवानानं भिवंडीमध्ये स्वतःच्या प्राणांची बाजी लावलेली होती इतरांना वाचवण्यासाठी, त्या जवानाचा मृत्यू या खड्ड्यामुळे होतोय। निश्चितपणे अतिशय दुर्दैवी घटना आहे। मी त्यांच्या कुटुंबियांच्या सकाळीच भेट घेऊन आलो। विलास लहू गोरे हा भिवंडी महापालिकेमध्ये फायर ब्रिगेडमध्ये काम करत होता, रेस्क्यू कॅम्पमध्ये पण सुद्धा काम करत होता आणि नॅशनल हायवे क्रमांक 3 वाफे गोठेकर येथे एक खड्डा पडला। त्या खड्ड्यामध्ये त्याची जी बुलेट होती ती पडली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय।
निश्चितपणे आम्ही आमचे सगळं प्रशासन कामाला लागलेलं आहे. माननीय आमचे उपविभागाधिकारी म्हणजे DYSP PI हे सुद्धा त्या ठिकाणी तपास करत आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय. अर्थातच दौलतजी, कुटुंबियांना न्याय मिळेल ही अपेक्षा आहेच. मात्र आतापर्यंत 2 मृत्यू झाले आहेत. तिकडे जर नाशिकचा विचार केला तिथे 5 आतापर्यंत जीव गेलेले आहेत खड्ड्यांमुळे. आता अपेक्षा इतकीच आहे की इथून पुढे असं काही घडू नये आणि किमान आता तरी जाग यावी. प्रशासनाला आपण तशा सूचना दिलेल्या आहेत. आज काय आता तुम्ही करणार आहात इथून पुढे जर तुमच्या मतदारसंघामधली जर अशी अवस्था रस्त्यांची तर? आमचे स्थानिक जे त्यांचे नातेवाईक आहेत त्यांची सुद्धा मागणी आहे की जो खड्ड्यामुळे मृत्यू झालेला आहे त्याची जबाबदारी फिक्स करून नॅशनल हायवेवर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी माझी मागणी आहे आणि त्यांच्या नातेवाईकांची मागणी आहे. कशा पद्धतीने याचा पाठपुरावा तुम्ही करणार आहात? निश्चितपणे त्याचा पाठपुरावा आम्ही करत राहू. बरं, धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी. शहापूरचे स्थानिक आमदार दौलत दरोडा हे आपल्याशी बोलत होते. TDRF पथकामधील जवान विकास गोरे यांचा खड्ड्यामुळे जीव गेलेला आहे. अर्थातच या सगळ्या संदर्भात आता पाठपुरावा करू अशा पद्धतीचं आश्वासन इथल्या स्थानिक आमदारांनी दिलंय. अनिल वर्मा आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत होते या संदर्भात. पुन्हा एकदा अनिलशी बोलूयात. अनिल, आपण आमदारांचं म्हणणं तर ऐकून घेतलंय. खड्ड्यांमुळे ज्यांचे मृत्यू होत आहेत त्यांची जबाबदारी खरं तर कोणीच स्वीकारायला तयार नाहीये. नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे खड्डे काही आताचे नाही आहेत. वर्षानुवर्षे अशाच पद्धतीने या महामार्गावरती खड्डे पडलेले आहेत. वर्षानुवर्षे हेच उत्तर आपल्याला मिळतं की आम्ही पाठपुरावे करत आहोत, आम्ही तक्रारी केलेल्या आहेत, आम्ही अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि अनेक दौरे देखील आपण बघतो की या महामार्गावरती नेत्यांचे मंत्र्यांचे झालेले आहेत आणि असे असताना देखील या ठिकाणी बरोबर हे खड्डे अजूनही अगदी अनिल, त्यामुळे आपल्या सगळ्यांची अपेक्षा इतकीच आहे की या सगळ्याची जबाबदारी घ्यावी आणि अर्थातच या सगळ्यामध्ये सुधारणा यावी. असे सोबत राहा. तुर्तास या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.